आणि आहे आता सिनेमा बऱ्याच गोष्टी आहेत की आता नवीन निर्माते येत आहेत, काही एस्टॅब्लिश निर्माते आहेत. बऱ्याच वेळा ती शिबिरं वगैरे चित्रपट महामंडळ आपल्या मेघराज भोसले आहेत आपले अध्यक्ष, किंवा बरेच कार्यक्रम होतात. बऱ्याच कार्यक्रमात तुम्ही पण सहभागी झालेला आहात. तर या कार्यक्रमातून काही फायदा होतो का नवीन निर्मात्यांना किंवा इतर गोष्टींना काय? हा, सावध निर्माता नक्कीच होतो, त्यात काही डाऊट नाही की त्यांना माहिती मिळत नाही का, माहिती मिळते, सगळ्या गोष्टी सांगतात, ह्या गोष्टीने सगळं जातं. पण शेवटी काय आहे की त्या कार्यक्रमामध्ये चोर येतो आणि साधू पण येतो, बरोबर, अशी ती गोष्ट आहे. त्याच्यामुळं काय की काय न्याय द्यायचा काय नाही, तर ज्याला व्यापार करायचा आहे त्यांना व्यापारी वृत्ती ठेवून त्यानं ते सिनेमे बनवले पाहिजे. आणि नवीन निर्मात्यानं मात्र एकट्यानं काढू नये चित्रपट, त्यानं 5-6 सिनेमे हे इतरांबरोबर काढावे, म्हणजे अनुभवी लोकांबरोबरच करावे. आणि EPU नावाची जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्वाची, की तो एक उत्तम लागतो आणि त्यालाही जाण पाहिजे की कसा एक्झिक्यूट करायचा, कसे पैसे वाचायचे. समजा 1 कोटीचं बजेट आहे, त्यानं भले 1-10 सांगू द्या, पण 1-10चा 1 कोटीमध्येच झाला पाहिजे तो सिनेमा. म्हणजे काय होतं, निर्मात्याचा पूर्ण विश्वास बसतो आणि मार्केटिंगचं बजेट आणि याचं बजेट सगळं असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची तरतूद करून पिक्चर काढावा. बरोबर, असं आहे ते. हे चांगली गोष्ट आहे. एकंदरीत तुमच्या सगळ्या चर्चेतून असं म्हणजे पैसे तर शेवटी कसं आहे, आपल्या कष्टाचे पैसे आहेत. शेतकरी ग्रामीण भागात आलेला निर्माता असतो, आपलं घरदार. बरेच वेळा बरेच चित्रपट सगळ्यांकडेच काही 2-2, 1-1 कोटी नसतात. ते जुळवाजुळव करून चित्रपट केला जातो. मग त्याच पद्धतीने ते वाचवणं, पैसे वाचून ते काम करणं, पुढे घेऊन जाणं आणि चित्रपट निर्मिती करणं हे खूप मोठं खरं तर आव्हान आहे. बरोबर आहे. काही आव्हानातून तुम्ही जाताय खरं तर. काही लोक म्हणतात की मांजरेकर साहेबांचा पिक्चर चालतो, सचिन पिळगावकरांचा पिक्चर चालतो, अशोक मामांचा, असे अनेक जणांचे पिक्चर चालतात. त्यांचे कसे चालतात? बरोबर आहे. आता त्यांच्या पाठीमागे कसं की पाठबळ आहे, प्रमोशन्स आहे, चॅनल्स आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष त्याच्यामध्ये घालवलेले आहे. बरोबर. म्हणून ते चॅनलवाले कसे की त्याच्यावर भरोसा करतात. तुमचं नवीन आहे, साहजिकच आहे तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्हाला 10-20 वर्ष काम कर, 10 तरी वर्ष कमीत कमी. आणि तुम्ही एका चित्रपटात जर गुल होणार असेल तर साहजिक त्याच्यामध्ये पडू नये, आणि किंवा वाटत असेल तर चांगल्या निर्मात्याबरोबर फायनान्स करावं. बरोबर. असं आता तुम्ही हे आहे ठीक आहे, मग आता चित्रपट आपला चांगला चालावा. मग आता तुमचं जसं तुम्ही चित्रपटगृह घेतलं किंवा बऱ्याच स्वतःच्या इक्विपमेंट घेतल्या किंवा कमीत कमी खर्चामध्ये चित्रपट तयार करण्याची कला, म्हणजे स्वतःचं भांडवल तयार करून बऱ्याच गोष्टी टेक्निशियन टीम तुम्ही तयार केलेली आहे. मग ते त्यातून एक सिनेमा बनतो. बरोबर. पण उद्या प्रमोशनसाठी पण ती सगळं लोक मदत करतात. जसं आता मी पण माझ्या बऱ्याच सिनेमांचं प्रमोशन करत असतो. तर इतर तुम्ही टेक्निशियनला किंवा कलाकारांना काय सांगू शकता? 100%. जर समजा आज काही लोकांमध्ये गैरसमज आहे की सलमान खानचा चित्रपट का चालतो, शाहरुख खानचा चित्रपट का चालतो, किंवा अल्लू अर्जुनचा चित्रपट का चालतो, तर रजनीकांतचा ते एक किस्सा आहे. म्हणजे की त्यानं एक चित्रपट काढला आणि तो चाललाच नाही. निर्मात्याचे पूर्ण पैसे त्यानं रिटर्न करून टाकले. अरे वा. म्हणजे रजनीकांतचा किस्सा आहे हा सगळा, लक्षात घ्या. म्हणजे ते किती प्रोड्युसरला जपतात ते. नक्की. मग जो माणूस चित्रपट चालला नाही म्हणून पैसे रिटर्न देतोय, आणि इकडं उलटं कसं आहे की त्या सिनेमाला कुठल्या तरी अडचणीमुळे, कोरोनामुळे, इतर याच्यामुळे जर समजा उशीर होत असेल तर हे त्यांचं नाव खराब होईल अशा हेतून ते येणार नाही, किंवा त्यांचं कुठला तरी काही प्रतिमा, काहीतरी प्रेस्टीज काहीतरी खराब होईल म्हणून येणार नाही. तर मग अशा कलाकारांनी इंडस्ट्रीत राहू नये. कारण कसं आहे की निर्माता येतच राहणार, निर्मात्याला अडचणी येतच राहणार. स्वतः ते निर्मात्या समजा उद्या झाले तर त्यांनाही तेच अनुभव येणार आहे. मग कळेल ते. तर पैशाची किंमत ही प्रत्येकाला असली पाहिजे. आपली कला भली चूक त्यावेळेस चांगली झाली असेल किंवा नसेल, पण तुम्ही त्या निर्मात्यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि वेळ दिल्यानंतरच तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्या प्रोड्युसरसाठी काहीतरी दिलंय, तुम्ही पैसे घेतलेत, मजा केली, हजा केली, सगळं केलं, एन्जॉय केला सगळा. नको त्या गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणले गाडी द्या, तर गाडी दिली, सगळं दिलं, त्यावेळेस तुमचं काही नव्हतं. पण ज्या वेळेस तुम्ही जिथून मोठे झाला त्या अगोदर तर नव्हते. ते दिवस लक्षात ठेवले पाहिजे. ते लक्षात ठेवलं पाहिजे, अशी जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. पुढे ते भविष्यात मोठे व्हावेत यासाठी त्यांनी आता तरी बदलून घेतलं पाहिजे.